आजपासून श्रावण सुरू झाला, पण तुम्ही देवाकडे ही एक गोष्ट मागितली नाही तर सगळं करूनही काहीतरी कमी राहील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, देवाकडे फक्त सुख मागू नकोस, मनाला शांतताही माग. कारण मन शांत असेल तर आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची ताकद तुझ्यात राहते. आज श्रावणाचा पहिला दिवस आहे. श्रावण म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि स्वतःच्या मनाकडे पाहण्याचा काळ. आपण या महिन्यात पूजा करतो, अभिषेक करतो, उपवासही करतो, मंदिरातही जातो. पण बाळा, या सगळ्याबरोबर मनाचीही पूजा करायला शिक. जर मनात राग असेल तर थोडा कमी कर. कोणाबद्दल वाईट विचार असतील तर सोडून देण्याचा प्रयत्न कर. कुणाला मदत करता येत असेल तर कर आणि दिवसातून काही क्षण मात्र शांत बसून देवाचं नामस्मरण कर. बाळा, तुझ्या आयुष्यात आज जे काही चाललं आहे ना ते कायम असणार नाही. आज एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल, आज एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर स्वतःवरचा विश्वास मात्र सोडू नकोस. कधी कधी आपल्याला वाटतं देव माझं काहीच ऐकत नाही, पण बाळा, उत्तर उशिरा मिळते म्हणजेच देवाने तुझी प्रार्थना ऐकली नाही असं नसतं. कदाचित योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागत असेल, कदाचित त्यापेक्षा चांगल्या गोष्टीची तयारी सुरू असेल. म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प कर. तक्रारी कमी करायच्या, चांगले विचार वाढवायचे, देवावरची श्रद्धा ठेवायची आणि आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहायचं. आणि जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल ना बाळा, तेव्हा मात्र 2 मिनिटं डोळे मीट, मन शांत कर आणि फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ, मला माझ्या मनासारखं सगळं नको, पण जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वीकारण्याची शक्ती द्या. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू काळजी करू नकोस, तुझं काम तू करत राहा, तुझ्या मनात श्रद्धा ठेव, बाकी योग्य वेळेवर योग्य गोष्ट घडू दे. या पवित्र श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुझ्या मनातली प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण हो. या श्रावणाच्या पहिल्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव. आणि मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.